हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी आहे रांजणगाव येथे. रांजणगाव MIDC छत्रपती संभाजीनगरजवळ. आणि आज संध्याकाळी आमचा शो आहे बीडजवळ कोणतं तरी गाव आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही निघू. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर थोड्या वेळात फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघू बीडसाठी. तर यांनी मला रात्री टाईम सांगितला होता 7 वाजता निघायचं म्हणे. 7 वाजता उठले, आंघोळ वगैरे केली. आंघोळ करून मग मी वेट करत होते कॉलचा. तर मला झोप लागली. मी झोपले तर आता दरवाजा, आता वाजता 10:30 आणि आता निघायचं आहे आम्हाला. आणि इथे फक्त 10 रुपयामध्ये लस्सी भेटलेली आहे. पाहू आता कशी टेस्ट यायची. मस्त आहे, ठीक आहे. आबाई कुठे आबाई विश्वास अजून तुला दुकान लागलं.
आता वाजलेले आहेत रात्रीचे 2:30. आताच आमचं जेवण झालं. आता आम्ही निघणार आहोत औरंगाबादसाठी. मग तिकडे घरी जाणार आहे. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 3. सगळे एकमेकांना चिडवत होते, मस्त एकमेकावर गाणे बनवत होते. ए बे मग असं अचानक नाही का, म्हणजे इकडं जे या गावाकडे आम्ही आलो होतो ना, तर कुठंच दूर दूर लाईट नव्हते. मग आता आम्ही बाहेर बघितलं की सगळीकडे अंधार आहे, काहीच दिसत नाही, लाईट तर नाहीच आहे. मग ते काकाच्या लक्षात आलं की बाहेर तर लाईट नाहीच आहे, पण आपल्या गाडीला बी लाईट नाही. तर गाडीचे हेडलाईट बंद झालेले आहेत. काहीतरी विषय झाला. आता सगळे गेलेत बाहेर. कोणाचं काय आणि कोणाचं काय. रात्री 3 वाजता मजाक करतात हे लोक. आणि याच प्रकारे आमची गाडी 2 तासापासून बंद आहे. 7-7:30 वाजता मी उठले होते ना, तर तेव्हा गाडी चालू होती. त्याच्या 5 मिनिटांनंच गाडी बंद झाली होती. तर अजून पण गाडी बंदच आहे, चालू घेत नाही आमची गाडी. काकासाठी ते राहते. बाय बाय दादा. आमची गाडी तर बंदच पडली होती, पण गाडीतून उतरून जेव्हा मी बसमध्ये बसले, थोड्या वेळानंतर ती बस पण बंद पडली. मम्मी चालूच येतो तर चालूच येतो. आज खूप दिवसानंतर घरी मम्मीच्या हातचं जेवण केलं. सो थँक्स फॉर वॉचिंग.